नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त असा पौष्टिक असा पराठा पाहणार आहोत. यामध्ये सर्वमध्ये व्हेजिटेबल घातलेले आहे. लहान मुलं भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात, तर आज आपण बघा सर्व भाज्या पाहणार आहोत. पालक आहे, गाजर आहे, आलू आणि बीट आहे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे. बघा एवढे सर्व मी भाज्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण यामधले काही मसाले पाहूया. बघा लसूण घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे. बघा आता याचं सर्वाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. बघा आता सुरुवातीला आपल्याला पालक घ्यायचे. पालक छान आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे. बघा ती संपूर्ण पालक घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तोडून घेतलेली आहे मस्त मी, आणि व्यवस्थित मस्त अशी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. तुम्ही कच्ची सुद्धा घालू शकता, पण अशी पालक जर थोडी वाफवून घातली ना तर पराठे लाटायला सुद्धा छान होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. थोडे आपण थोडीशी वाफवून घेतलेली आहे. बघा आता सुरुवातीला जे पालक आहेत ते आपल्याला थोडीशी वाफवून घ्यायची आहे. बघा आता तेल आहे, तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी घालून घेते थोडीशी, आणि जे काही मसाले घेतलेले ते मसाले घालून घ्यायचे आहे आपल्याला, आणि ही पालक छान आपल्याला वाफवून घ्यायची आहे, थोडीशी मऊ करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपला पालक थोडीशी मऊ करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता पीठ घेतलेलं आहे मी पराठे बनवण्यासाठी. बघा पीठ घेतलेलं आहे गाळून मी, आणि यामध्ये जे काही आपण मसाले घेतले कोरडे ते संपूर्ण जे मसाले यामध्ये मी ते घालून घेत आहे. त्यानंतर बघा गाजर आणि बीट आणि आलू हे काय केलं मी कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घालून छान मस्त असं उकळून घेतलेलं आहे. बघा बीटसुद्धा मी उकळून घेतलेलं आहे. आता जे बीटचे आहे ते पूर्णपणे सालसुद्धा मी काढून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने बघा बीटरूटसुद्धा घातलेला आहे. अतिशय पौष्टिक असा आणि चविष्ट असा हा पराठा होतो. 4-5 खाल्ले तरीसुद्धा मन भरणार नाही तुमचं, एवढा हा चविष्ट पराठा बनवून तयार झाला होता. बघा आता गाजरसुद्धा मी उकडून घेतलेला आहे, आणि अशा पद्धतीने आपण किसून घेऊया. बघा मस्त असा मऊसूत असा पराठा बनतो. अशा पद्धतीचा पराठा तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता. बघा एक आलू घेतलेला आहे उकडून मी. आता कोणत्याही भाजीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त थोडंफार करू शकता. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जर लौकी टाकायची असेल तर लौकीसुद्धा घालू शकता, आणि पत्तागोबी जर वाटली, मेथी वाटली, हे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. कमी जास्त तुम्ही भाज्या वगैरे करू शकता. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे मिश्रण आहे घालून घेतलं आहे. बघा हिरवी मिरची आणि लसूण याचं बघा मी असं वाटण बनवून घेतलेलं आहे. हे वाटण सुद्धा यामध्ये मी आता घालून घेत आहे. बघा आता संपूर्ण मस्त हे मिश्रण आहे. मिश्रणाच्या ज्या ओलाव्यामध्येच मी हे कणिक जे आहे ते भिजवून घेत आहे. यामध्ये जर थोडंफार तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर तुम्ही पाणी थोडं घालू शकता. बघा संपूर्ण मस्त मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे, मस्त असा घट्टसर छान असा आपल्याला गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने बघा आता मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. बघा आता छोट्या-छोट्या आकाराचे बघा मी असा गोळा घेतलेला आहे, आणि याचा आपल्याला तसा पराठा बनवून घ्यायचा आहे. बघा पाहू शकता तुम्ही. बघा आता याला मस्त छान चाकी लाटायची आहे, आणि याचा छान आपल्याला आता तेल लावून छान पराठा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर तेल लावून करायचं नसेल तर तेल न लावता सुद्धा तुम्ही छान पराठे बनवू शकता. बघा अशा पद्धतीने चाकी बनवून घेतलेली आहे, आणि अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे. बघा आता पीठ लावलेलं आहे, आणि अशा हलक्या हाताने छान मस्त असे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने पराठे छान शेकून घेतले. मी लगेच कणिक भिजवून घेतलेली आहे, आणि याचे पराठे लाटायला घेतले. जर कणिक थोडी 5 ते 7 मिनिटं थोडी मुरायला ठेवली आणि नंतर पराठे लाटायला घेतले, छान मस्त असे टम्म पराठे फुलतात, आणि मस्त असे पराठे आपले बनतात सुद्धा, फाटत तुटत वगैरे सुद्धा नाही. बघा आता पराठा बनवून तयार झालेला आहे. आता पराठे आपण शेकून घेऊया. या पराठ्याला लावण्यासाठी तेल, तूप, बटर तुम्हाला जे काही आवडत असेल तर ते लावून तुम्ही छान शेकू शकता, किंवा तुम्हाला तेल जर लावायचं नसेल जर शेकला तरी मस्त चवीला खूप छान हे पराठे लागतात. तुम्ही 4-5 पराठे खाल्ले तरी तुम्हाला असं वाटणार नाही की आपण पराठे खाल्लेले आहे. एवढे चविष्ट हे पराठे झाले होते, आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हे पराठे तुम्ही बनवू शकता. दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा काकडीच्या कोशिंबिरीबरोबर अप्रतिम असे चवीला हे पराठे लागतात. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, आणि खूप छान हे पराठे झाले होते, आणि मुलांना सुद्धा खूप आवडले ते, आणि लहान मुलं तर भाज्या खाण्याचा कंटाळा करत असेल तर अशा पद्धतीने छान त्यांना भरपूर भाज्या आणि चविष्ट पराठा तुम्ही बनवून खाऊ त्यांना घालू शकता. आणि याच्यावरती थोडं तूप किंवा बटरने जर तुम्ही घातलं तर अधिक हा पौष्टिक हा पराठा बनवून तयार होतो आपला. बघा पराठा छान मस्त असा मी खरपूस शेकून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने बघा दुसरा पराठा सुद्धा बनवलेला आहे, तो सुद्धा मस्त तेल घालून छान खरपूस असा शेकून घेतलेला आहे. बघा पाहू शकता तुम्ही. बघा मस्त असे पराठे खरपूस शेकून झालेले आहेत दोन्ही पण. आणि चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा आता या पराठ्याबरोबर खाण्याबरोबर साठी मी बघा मस्त लोणचं घेतलेलं आहे. तुम्ही दही घेऊ शकता, काकडीची कोशिंबीर किंवा इतर कोणतीही चटणी तुम्ही घेऊ शकता, तिळाची, जवसाची.
अप्रतिम चवीचे हे पराठे होतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.